4 मध्ये या मॅच मधून निघेल, जाईल रुबाबामध्ये. बरोबर नजीकचे 2 गाव अगोदर आपण गोठवली आणि घनसोळी पाहिली. आता पाहूया आपण घनसोळी आणि कोपरखेळणे. चांगली लढत या दिशेने आशा बाळगायला हरकत नाहीये. 4 ओव्हरचा हा क्वार्टर फायनल. नुकतंच अतिशय मल्टी टॅलेंटेड, ज्याच्या बाणीमध्ये नेहमीच मंत्रमुग्ध करणार असं समालोचक असतं, ते विघ्नेश मडबी जोडलेले होते. एचपीएल बद्दल बोला आणि 12 बद्दल बोला. एचपीएल 1-2 तारखेला येणारे जी एचपीएल होली प्रीमियर लीग येत्या 1 मार्च आणि 2 मार्च याच मैदानावर खेळवली जाईल. अतिशय दर्जेदार होली प्रीमियर लीग. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडूंना विनंती केली आपण या लवकर. घनसोली 11 सुवान 11 6 घनसोली अँड स्मिथ 11 कोपरखेळणे टीमचे राखीव खेळाडू 12 मॅन अजूनपर्यंत पोहोचले नाही, विनंती करतो. जरी दोन्ही समालोचक घनसोली आणि कोपरखेळण्याचे असले तरी परंतु नियम आम्हाला तसं सांगतो, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू इथे येणे अनिवार्य स्पर्धेचा नियम आहे. शुभम पाटील जे स्मिथ 11 कोपरखेळ 12 खेळाडू मध्ये जोडले गेलेले आहे, सरचे स्वागत आहे. तसेच अपेक्षा आम्ही करतो सुवान 11 6 3 घनसोली प्लीज 12 मॅन. आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत स्मिथ 11 कोपरखेळणे या टीमला. कबलजीत सिंग रंधावा अलॉंग विथ मयुरेश चंद्रकांत महात्रे. पहिल्या मॅच मध्ये ही जोडी, दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा बदल केला होता कारण डावखुरा बॉलर तेव्हा समोर होता. अर्थातच ऐरोली कोलीवाडा टीमचा मित भोईर, त्या अनुषंगाने थोडासा चेंजेस केला होता. प्रणितला मात्र येताना पाहिलं होतं, पण यावेळेला रायटी बॉलर, उजव्या हाताचा बॉलर. थँक्यू सो मच नारायणजी म्हात्रे, प्रदीपजी म्हात्रे, रामनाथ मडवी, संतोष पाटील, आदरणीय रामनाथजी मडबी आणि संतोष पाटील, आदरणीय संतोषजी पाटील आणि दत्ताजी साष्टे यांना विनंती केली आपण या मंचावर अतिथी कक्षामध्ये आपलं सरसे असं स्वागत आहे. रामनाथजी मडवी आणि संतोषजी पाटील, त्याचबरोबर मापे गावचे 70-92 चे सर्वे सर्वा दत्ताजी साष्टे यांना मी सन्मानीने अतिथी कक्षामध्ये आमंत्रित करतो. या स्पर्धेचे दर्शन कार्यसम्राट नगरसेवक अनिकेतजी म्हात्रे, त्याचबरोबर या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने ज्याने नेतृत्व केलं युवा सेना अक्षयजी म्हात्रे आणि संपूर्ण राजीव स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. जाऊ मॅच कडे आणि पाहूया शेवटचा हा तिसऱ्या रणनीतला शेवटचा मॅच, अखेरची मॅच. लेट्स स्टार्ट टू गेम. बंटी कांबळे आम्हाला सांगतात की मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल अर्थातच तुषार बर्गे. 2 मॅच मध्ये किफायती बॉलिंग, सट्टिक लाईन नंतर विकेटी घेतल्या, धाबा कंजोशीने दिल्या. त्याच्या समोर आता बल्ले बल्ले पंजाब दा पुत्र कबलजीत सिंग रंधावा, व्हेरी डेंजरस मॅन. बॅट चालवायला लागेल, धाबा करणे 35 40 45 जेवढ्या होतील कारण घातक टीम आहे सुवान 11 6 3 घनसोली. पॉइंट कबर शॉट एक्स्ट्रा कबर सलीम डाउन बॉलिंग मार्क. पहिला बॉल पॉवर प्ले पाय आले डाऊन द ग्राउंड. गोस्टॉप फमलिंग झाले उमेश म्हात्रेकडून, त्याचा फायदा केला. एक घेतली, दुसरी माग होईल का? डेफिनेटली होणार नाही. सट्टिक थ्रो साठी ओळखला जातो विनीत पाटील. सुपर बिल्डिंग, बॅकअप चांगलं. कुठपर्यंत आला होता पहा, मिड विकेटून आला होता सरळ बॅकअप करण्याला लॉंग ऑनच्या ठिकाणी. तिथे थोडीशी हलकीशी फमलिंग झाली, खराब क्षेत्र त्याचा फायदा घेतला, सिंगल घेतली, खाता खोललं. श्रीगणेश झाला स्मिथ 11 कोपरखेळणे बिनगडी बाद 1. 4 ओव्हरची मॅच, क्वार्टर फायनल. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कबाच्या ठिकाणी जाईल, पोहोचेल क्षेत्ररक्षण तोपर्यंत आरामात सिंगलने. खाता खोलताना पहिल्याच बॉलवरती मयुरेश म्हात्रे ओपन द काउंट 2-0. पहिल्यावर प्रगतीपत्र बॉलिंग मार्क पर सट्टिक लाईन साठी ओळखला जाता, ज्याच्याकडे दोन्ही टन एकाच मोमेंट मध्ये कळण्याची क्षमता असला तुषार बर्गे. सुवान 11 6 3 घनसोली कडून बॅकफुटवर जाताना लाईन मिस केली. दॅट इज अ सुपर बॉलिंग यार. या बॉलने कमाल केली, या बॉलने त्याला बरेचसे डार्ट काढून दिलेत सट्टिक लेंथवर आणि उचलता चेंडू कम्प्लिटली बंदोबस्त केलेत आतापर्यंत. 2 मॅच पाहिले, तिसऱ्या मॅच मध्ये तो चेंडू लेंथ, गुड लेंथ.
सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग, नॅचरली आउट स्विंग, फिंगर्स रोल, आता लेग ब्रेक टाकताना, लेग कट करताना लवली बॉलिंग बा तुषार बर्गे. खामोश, पहिला सिंगल, दुसरा सिंगल, तिसरा चौथा डॉट, 4 चेंडू फक्त 2 धावा. क्वार्टर फायनल जो जिंकेल तो पहिल्या दिवसामध्ये गेलेल्या टीम अर्थातच करंजा देवी 11 सिरोणे, काल श्रीकृष्ण देवा आणि आता या 2 टीम मध्ये ती घोंसोली का कोपरकणे यासाठी संघर्ष. क्वार्टर फायनल, फटका चांगला आहे, बरोबर कव्हर पॉईंटच्या वरून जाईल का, डिपेंडेड गेले ना आणि फलंदाज होतो इथून बाद, बॅटर आउट. कबल बेस्ट विकेट, ही कंजोशी एक थाय ती बना आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये तो दमखम, तो सटीकपणा, तो नियंत्रणाने चाललेला मारा, सुपीक अंदाज पहा. बॅकफुटवर जाताना दॅट इज इनसाइड द सर्कल, कव्हर पॉईंटला घेतला झेल आणि संपला खेळ. राहुल सेष्टी, मिस्टर NMPL टेकन द कॉट, बॉल बाय तुषार बर्गे. 5व्या बॉलवरती पॉवर प्लेच्या ही विकेट, मोस्ट किफायती बॉलिंग. चला उद्याच्या जो शेवटचा दिवस 4 रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. गावदेवी रबाल आणि वाशी रॉयल्स या मॅचने उद्या सुरुवात होणार आहे. बरोबर 4 वाजता, 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. नंदन कुमार 11 तुर्बे आणि त्याच्या विरुद्ध गावदेवी शिरवणे. तिसरा मॅच गावदेवी ऐरोलीच्या विरुद्ध प्रियदर्शिनी बेल्लापूर. चौथा जिमित 11 दारावे आणि दिविशा ऐरोली. असे 8 संघ, 8 मध्ये चौथा टॉप मध्ये जाणारा टीम आपल्याला बाहेर मिळेल. उद्या 7 आणि 2 सेमीफायनल, 9 आणि 10वा फायनल, असे तब्बल 10 सामने त्यासाठी वेळ कमी पडू शकतो. म्हणूनच आम्ही उद्या 3:30 वाजता सुरुवात करणार आहोत. जे जोडलेले असतील उद्याचे संघ, पहिला संघ खेळणार त्याने बरोबर 3:30 वाजता इथे रिपोर्ट करायचं आहे. जाऊया मॅच कडे. 5व्या बॉलवर आली एक बेस्ट किमती विकेट घेऊन गेला तुषार बगे. नाव व्हेरी डेंजरस मॅन, ज्याने पहिली मॅच 7 चेंडू 31 धावा खेळला. हिरो ऑफ द फर्स्ट मॅच प्रणित विश्वनाथ म्हात्रे. पहिलाच चेंडू स्क्वेअर लेगला दिशा दिली, परंतु फक्त मिळते सिंगल. काय ओव्हर टाकली यार, कंजोशी करताना फक्त या ओव्हर मध्ये धावा दिल्यात ओनली 3 धावांचं षटक, एक किफायती विकेट, बिग विकेट कबालची मिळवली. राहुल शेट्टीने पकडला झेल आणि खेळ मात्र संपलेला होता तेव्हा कबालजीत सिंग रंधावा. स्मिथ 11 कोपरकीने फक्त 3 धावा आणि एक मोठा झटका. बॅकफुटवर गेले पहिल्या पॉवरच्या समाप्तीनंतर काय ओव्हर हाताळल्या. गुड कॅप्टन्सी बाय घोंसोली. स्वान 11-6 3 संतोष पाटील पुरस्कृती टीम घोंसोली मधून खेळताना 2 मॅचेस जिंकले. तिसऱ्या मॅच मध्ये पहिला ओव्हर अतिक सटीक टाकला तुषार बर्गेने, केवळ 3 धावा खर्च करता. स्मिथ 11 कोपर खेळलेला मात्र लोटलं बॅकफुटवर. आता स्ट्राईक वरती आपण पाहू शकतो सलामीला व्हेरी डेंजरस मॅन. आक्रमकतेचं जातीवंत उदाहरण आहे. बॅट जर तडकली ना तो कोणत्याच प्रतिस्पर्धेच्या बॉलरला दयामाया दाखवत नाही. ब्रेडन मॅक्यून द बेस्ट प्लेयर ऑफ मयुरेश. हेलिकॉप्टर पर्पल एक्स्ट्रा खबा, जिथे रितेश दीनानाथ पाटील त्याच्या बोटाला झिंजेर देऊन गेला. जो वेग होता तो मंदाला होता. दीप एक्स्ट्रा करला येत असे तर सिंगल मिळते मयुरेशला. सिंगलने तो पोहोचलाय 2 वर, प्रणित 1 वर. धावा काढणे गरजेचं आहे. 40-45 पोहोचलं तर मॅचला एक वेगळी दिशा देईल आणि तिथे माझं एक उत्कंठावर्धक उपस्थित प्रेक्षकांना हा मॅच पाहायला मिळेल डेफिनेटली. सेकंड इन प्रोग्रेस बॉलिंग मार्कर विनीत पाटील. चांगला स्पेल टाकण्यामध्ये आता हतकंडा 2-3 वर्षामध्ये उभारला गेलाय, निखार आलाय आणि त्याच्या धारेमध्ये तीक्ष्णपणा पाहायला मिळालाय. गुड इम्प्रोव्हायझेशन बाय विनीत. सातत्याने ऐरोली जोगामध्ये एक वेगळा स्पेल, नजाकत भरलेला लपटेट. ओ माय गॉड, जम्पिंग पाय पण टायमिंग जुळलं नाही. इट्स इंटू द फॅन्स षटकार यासाठी ओळखला जातो प्रणित. असे 2-3 फटके आले तर थोडासा चुरस होईल, थोडासा दबाव वाढला. किती चर्चासाठी 3 न ते 4 क्षेत्रक्षण जमल्यात सल्ला मसुरा देण्यासाठी. सल्ला मसलत ज्या मोक्याच्या गोष्टी आहेत सुपीक ते सांगण्यासाठी.
तर जास्त चर्चा करू नका, कारण 10वी-12वीच्या बोर्डाची परीक्षा आणि त्यामध्ये परीक्षा देण्यासाठी अभ्यास मात्र करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी 12च्या आत सर्व सामने संपतील अशी ही प्रामाणिक इच्छा आहे. अतिशय दर्जेदार क्रिकेट RSA चषक 2026 पर्व 3 आणि तिसऱ्या दिवस रात्रीतला हा शेवटचा मॅच. बॅटिंग करण्याचं मात्र आव्हान दिलं. टॉस जिंकल्यानंतर निखिल मडवी टीम कॅप्टन सुहाना 11-6-3 घनसोली बॉलिंग मार्कवर षटका खाल्यानंतर चर्चेमध्ये प्रेशर. गुड बॅटल बिटवीन द प्रणित विश्वनाथ म्हात्रे अँड विनीत पाटील. जरा जास्त चर्चा घेऊ नका, खेळ थांबला गेलेला आहे. बॉलची प्रतीक्षा आहे, बॉलची प्रतीक्षा. जर चेंडू गायब झाला फुटल्यास नवीन बॉल पुरवण्यात येईल याची दक्षता घ्या. हा पहिल्या दिवसात आम्ही नियम आपल्यापर्यंत पोहोचवत आलोय, तोच नियम आता आम्ही पोहोचवतो. फुटल्यास हरवल्यास नो जुना बॉल, ओनली न्यू बॉल मैदानाच्या आत येईल याची अपेक्षा बघा. 1,50,000 द्वितीय, 3 and 4 क्रमांकातील 25,000 अशी रंगलेली, म्हणजे यामध्ये जिंकेल तो कमीत कमी 25, जास्तीत जास्त 1,00,000 याचा मानकरी ठरू शकतो. कारण उद्या संधी मिळेल यापैकी एका टीमला, तो जाईल सुपर 4 मध्ये. बेनेत फटका, बॉल बॅक टू गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रू. सिंगल घेताना चांगला फटका, स्ट्रेट ग्राउंड मारण्यात त्याच्या अगोदर फॉलो थ्रू मध्ये का स्टॉप केले. गुड फिल्डिंग विनीत, ओनली सिंगल टू द प्रणित. 11 धावा पोहोचतोय, 9 चेंडू झाले समाप्ती. 4 ओव्हरची क्वार्टर फायनल. 2 नजीकच्या गावामध्ये घनसोली वर्सेस कोपरखेळणे. एक बाजू स्मिथ 11 कोपरखेळणे, दुसऱ्या बाजूला सुहाना 11-6-3 घनसोली. फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानंतर मात्र पसंती दिली फिल्डिंग जाते. स्ट्राईक वरती वेट डेंजरस मॅन, घातक विध्वंसक बॅटर मयुरेश. अवे फ्रॉम द बॉडी टॉपेज लागले की तिथे पोहोचेल का? डेफिनेटली पोहोचले, पकडलाय, झेल संपलाय, खेळ. मयुरेश मात्र बाद OET अशा बरं दुसरा विकेटचं झाला इथं. पण दुसरा हदरा स्मिथ 11 कोपरखेळणे टीमला परत जाताना जरूर फक्त 2 धावांचा योगदान देताना चांगली गोलंदाजी पहिल्यावर हाताळणं तुषार बर्गेने. पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ जीत सिंग रंदाबाची ती विकेट. नाव मसल मॅन, डेंजरस मॅन, आणखीन एक घातक विध्वंसक जो आक्रमकतेचं रूप धारण करतो. 2-3 चेंडू खेळल्यानंतर त्याचं रुद्र रूप अवतरण झालं तर मात्र तोही स्फोटक षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी मात्र ओळखला जातो. दोन्ही मात्र आक्रमक बॅटर प्रणित आणि त्याच्या जोडीला नुकतंच मात्र मैदानाच्या आज 4 क्रमांकाच्या मैदानात खेळण्यासाठी स्मिथ 11 कोपरखेळणेकडून जीवन गोपाले. धावा फक्त आहे, धावफलकार ओनली 11 टू सेकंड प्रोग्रेस. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले विनीतने, त्यामध्ये 1 विकेट नुकतीच घेताना 8 धावा त्याने दिलेत. 5वा बॉल घेऊन येईल जीवन गोपाले ऑन स्ट्राईक. बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, व्हेरी क्लोज अँड ऑन साइड. सिलिंग डाउन, सुपर डुपर ऑलराउंडर उमेश महात्रे. शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट अँड डीप बॅक पास स्क्वेअर लेग. सुपर बॉल, लाईन मिस, टप्पा बन घेतलेले वलन फिंगर्स रूल. सुपर स्विंग इन द मिस, सरळ विकेट कीपर मास कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे तो विशाल मडवी. डॉट बॉल नाव लास्ट बॉल. दुसरा ओव्हर मधला शेवटचा 11-2. ती थोडीशी मात्र नाजूक तंग केलेली स्थिती आहे, अवस्था तेवढी चांगली नाही. 11-2 शेवटचा बॉल. पॉवर प्ले संपल्यानंतर दुसरा बॅकफुटवर जाताना व्हॉट अ शॉट, व्हॉट टायमिंग मसलमॅन. मसल दाखवताना या स्ट्रोकची फेकून दिला डीप स्क्वेअर लेगला, जिथे प्रचंड गर्दीने प्रेक्षक आहेत ते प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन पडला. बुलंदी पॉवर षटकार जीवन गोपाले. सिक्सर ओव्हरची झाली. षटकारनं मात्र गोड सेबड करताना जीवन गोपाले 17 एक्झॅक्टली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14 धावा दिले, 1 विकेट. पहिलं ओव्हर फक्त 3. पहिल्या ओव्हर पॉवर प्ले सट्टीक लागला, त्याच्यानंतर शेवटचा बॉल थोडा उसरी सोडला. प्रतीक्षा केली, बॅकफुटवर गेला, जागा बनवा, त्याला हुक केलं, आला हा एकदम चिरून फाडून षटकार मसल मॅन जीवन गोपालच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. 17-2. 12 चेंडूचा खेळ, आणखीन 17-34. पण याच्यापेक्षा जर 25 निघाला ना तर निश्चित मात्र स्कोर जाईल 42 वर, आणि तितका स्कोर डेफिनेटली मॅचला चुरस निर्माण करेल. 12 मध्ये किती काढतील?
येस, बिग स्क्रीनवर आपण पाहू शकतो. बाईक इज अ प्रेझेंटेड बाय तुषांत मडवी, प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ही हिरो कंपनीची नसली बाईक मालिका आहे, जो स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट अशी कामगिरी करेल, ॲज बॉलर, ॲज बॅटर, ॲज फिल्डर म्हणून चमकेल, त्याला मध्ये प्रदान केली जाईल. त्याच्या हाती जाईल चावी या हिरो बाईकची. व्हॉट अ लवली ऑर्गनायझेशन बाय RSC कोटोली अलॉंग विथ युवा सेना जिल्हा या कमिटीच्या मार्फत अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन, भव्य दिवस असे दुधिया रोशनी फ्लड लास्ट मध्ये खेळलं जाणार आहे क्रिकेट. आजची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीचा शेवटचा मॅच. पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा लागल्या स्कोर मध्ये 2 गडी बाद 17. नाव विकी इन द बॉलिंग मार फ्रॉम सुहान 11-6 333 घनसोली. आणि तिथे तेवढाचा तोळामोळाचा बॅटर प्रणित विश्वनाथ महात्रे. ओ माय गॉड, बॉल करताना किती आवाज विकीचा बाहेर पडला बा. रॅपिडली अति वेगाने दिशा भरकडली, स्क्वेअर वाईट एक्स्ट्रा धावमध्ये 18 वर पोहोचला सिंगलने. 12 चेंडू अजून शिल्लक. समोर प्रणित विकीच्या फटका चांगला स्ट्रेट परंतु गेला. आता ड्रॉप द कॅच. ओ माय गॉड, हर्ष मात्र ड्रॉप द कॅच. बॅटर 2-3 आले ना तर या झेलाचं महत्व समजेल. सिंगल मिळते, स्ट्रेट ऑन होता, बेंड झाला परंतु सटकला, निसटला झेल. ड्रॉप द कॅच. भाग्यशाली इथे प्रणित म्हात्रे, भाग्याचे साथ मिळेल, सिंगल मिळते. आणखी पुढे जातो स्मिथ 11 कोपरकरने 2 गडी गमावल्यानंतर 19 वर 19 एक्झॅक्टली. फटका कडक आहे, टप्पा घेतला तर मात्र व्हॉट अ फिल्डिंग यार, सुपर डुपर फिल्डिंग. चूक लगेच सुधारली आहे हर्ष म्हात्रेने. जे सोडला पण बेहतर 3 दबावच होते. झपाट्याने गेले, झप मारली, चेंडूला अडवलं आणि या स्ट्रोकवरती धावा मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 7 वर पोहोचतो षटकार सायने. जीवन गोपाल मुसलमान वन्स अगेन, ज्याचा झेल नुकताच हर्षने सोडलाय. त्यानंतर काय उपद्रव माजवतोय त्या या बॉल वरती समजेल. बॉलिंग मार्कर विकी सोडलाय. पिचिंग ऑफ सेट ऑफ इज अनदर वाईट. आवाज येतोय, आवाज काढल्यानंतर चेंडू मात्र स्वेट ठरतोय. आतापर्यंत विचार केला तर 2 वाईट्स लागलेत एक्स्ट्रा. 21 जाते या अतिरिक्त धावसंख्येने. 21 धावा, 2 गडी बाद. 3रे ओव्हर प्रगतीपथावर मार्गस्थ असताना विकी बॉलिंग फ्रॉम द घनसोली. प्रणित समोर, फटका चांगला सरळ धावल्यात परंतु टप्पा. वॉटर फुटबॉल पण खेळला क्रिकेटमध्ये. चेंडू अडला गेला, दरम्यान फेकला चेंडू. सुरक्षित बॅट्समॅन जीवन गोपाले डेंजर एंडला धावताना 2 धाव मिळतात. 1 2 3 4 जेवढा मिळतील तेवढ्या कमी पडू शकतात, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे व्हेरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. अव्वल दर्जाचे 8 बॅटर, 9 10 11 बॉलरचा विचार सोडला. डेफिनेटली इज अ पॉवरफुल मजबूत फली ऑन द घनसोली. अवे फ्रॉम द बॉडी स्टेअर केलाय. तिथे कव्हर पॉइंटच्या क्षेत्रक्षण पोहोचल्या. जर सिंगल घेतली दुसरीची माग जरूर होती. त्याच्या आशा स्पष्ट धुडकावून लावल्या या थ्रोने. फक्त सिंगल मिळते. सिंगलने पुढे आणखी धाव 24 वर पोहोचले. या विचार केला तर 2 वाईट, 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या तब्बल 7. 2 वाईट, त्यानंतर सिंगल 3 आणि 2, 7 धावा दिल्या. 4 चेंडूची समाप्ती, म्हणजे 8 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. शेष हेलिकडे उडण्याचा प्रयत्न. व्हॉट अ लवली कॅच, व्हॉट अ स्पेक्टॅक्युलर कॅच बाय ऋते दीनानाथ पाटील. भिन्न खऱ्या अर्थाने बॅटने चोप देतो, पण बॅटने चोप दिल्यानंतर तेवढ्याच शिफारशीने तो पकडतो झेल. कडक कॅच टू शॉट एक्स्ट्रा कबा विजन एरिया बाय भीम. रितेश दीनानाथ पाटील झेल पकडला आणि खेळ संपला. इथे जीवन गोपाले परतलाय 3ऱ्या गड्याच्या रूपामध्ये. अजूनही विचार केला ते ओव्हरचा 3रा शेवटचा बॉल आणि खेळण्यासाठी मैदानाच्या आत कॅप्टन आलाय. टीम कॅप्टन ऑफ द स्मिथ 11 कोपरकरने अनिकेत चव्हाण. दर्जेदार बॅटर, स्फोटक बॅट्समॅन, परंतु काय गोलंदाजासाठी पहिलं ओव्हर टाकलं तुषार बर्गेने पॉवर प्लेच्या त्या ओव्हरमध्ये केवळ धावा खर्च केला. फक्त न फक्त 3 धावा देत बेस किमती विकेट. पंजाब द पुतर कबल ची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. कॉट राहुल शेट्टी, बोल बा तुषार बर्गे.
देन सेकंड ओव्हर इन ऍक्शन विनीत पाटील ज्याने धावा दिल्या 14 धावा देताना 1 विकेट प्राप्त केली आणि आता आणखीन विकेट मात्र घेताना नाव आहे विकी 3 गडी बाद स्कोर आहे 24 वर 7 चेंडूचा खेळ बाकी नाव कॅप्टन फेसिंग द लास्ट डिलिव्हरी ऑन द थर्ड ओव्हर विके कडक स्ट्रोक सरळच्या दिशेला टप्पा घेईल पोचेल तोपर्यंत सिंगल घेतली तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल सिंगल येते खातं खोलताना टीम कॅप्टन परत जाईल पुन्हा एकदा स्ट्राईक होते टीम कॅप्टन ओव्हरची झाली तिसऱ्या समाप्ती 25 धाबा स्कोर बोलती 3 गडी बाद पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं दावत निवांत दिल्यानंतर स्मिथ 11 कोपर खेळला 3 गडी बाद 25 चला वॅगनर गाडी आहे व्हाईट कलरची MH 4380 4341 4321 MH 4380 4341 वॅगनर व्हाईट कलर ही मार्गात अडथळा निर्माण करते ज्या ओनरची व्हाईट वॅगनर आहे ना नुकतंच आम्ही नंबर सांगितले ती कार थोडासा व्यवस्थित ठिकाणी पार करा MH 4380 4341 व्हाईट वॅगनर कार अशा 3 ओव्हरचा खेळ संपला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्मिथ 11 कोपर घेणे बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धाबा 10 निघतील तर 35 जर 15 तर 40 त्याच्यापेक्षा बेटर असेल परंतु तेवढ्या देईल का हा मोठा प्रश्न कारण बॉलिंग मार्कर हर्ष म्हात्रे सट्टिक लाईन लेंथ ओळखणारा डेथ मधला हा विध्वंसक भेदक गोलंदाज सुहान 11-6 3-3 घनसोलीकडून अखेरचा 6 बॉल टाकण्यासाठी समोर कॅप्टन चांगल्या चेंडू टपला थ्रू द कव्हर पॉइंट कव्हर मधून काढला एक सिंगल घे दुसरीची मात्र रुची दाखवली स्पष्ट नकार दिला वाट सट्टिक थ्रो डीप कव्हर मधून येताना शत्रुघ्न आशिष द टीम ओनर ब्रदर संतोष पाटील यांचे बंधू आणि बेस्ट फिल्डर म्हणून त्यांची नेहमीच घनसोली 11 असो किंवा आता असलेला हा टीम सुहान 11-6 3-3 त्यामुळे निश्चित त्याची निवड होते बेस्ट फिल्डर ऑफ द टीम आशिष पाटील फक्त 1 धाव मिळते पहिला बॉल मध्ये सिंगल 5 चेंडू होते बाकी 26 बनलेत 2-3 टोळेजंग षटकार आले तर मॅचला मात्र बनवेल पण तेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे अंतर्गत कोपर खेळणं धुमाकूळ घालतो आज पहिल्या मॅच धमाकूळ घातली 7 मध्ये 4 षटकार 1 चौका प्लेअर ऑफ द मॅच 31 धाबा फटका मारली आहे जरूर परत टप्पा जाईल ते डीप बॅकपॅच स्क्वेअर लेगला अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण वाटल सट्टिक थ्रो बाय आशिष पाटील सुपर फिल्डिंग स्टँडर्ड वाढवणारा एक चपलक क्षेत्ररक्षक त्याची नेहमीच ख्याती आहे ख्यातनाम क्षेत्ररक्षक सिंगल 2 मध्ये 2 सिंगल 27 झाल्या 4 चेंडूचा खेळ बाकी कॅप्टन मात्र लिडिंग फ्रंट मध्ये खेळावा लागेल अनिकेत चव्हाणला डेथ ओव्हर मध्ये हर्ष म्हात्रे थर्ड बॉल इन लास्ट ओव्हर कमिंग बॉल राईट अमोर विकेट super bowling absolutely the terrific delivery बॅट आपटाला भाग पडलं म्हणून म्हणताना त्याच्या उंचीवर जाऊ नका त्याने उंचीवर मात केल्यानं गोलंदाज यानं त्याने भेदकता आत्मसात केली आहे सुपर बॉलर आहे 3 चेंडू फक्त 2 धावा चौथा बॉल हर्ष म्हात्रे तो कॅप्टन व्हाईट यॉर्क परफेक्टली बुंदा ज्या ओव्हर मध्ये मार झोड मध्ये मूड मध्ये बॅटर त्या मूड मध्ये असला होता मूड खराब केला कॅप्टनचा 2 चेंडूने कडक यॉर्क दॅट इज ए बनाना स्विंगिंग इन स्विंगर यॉर्क 5वा बॉल 2 चेंडूचा खेळ बाकी बॉलिंग मार्क हर्ष फटकावणे जरूर फटका पॉवरफुल तेजफुल फटकाना क्राऊड मध्ये लाडक्या प्रेक्षकांमध्ये झाला हा षटकार बॅट मधून सेकंड लास्ट बॉल मध्ये अनिकेत चव्हाणच्या आता झपाट्याने स्कोर जातोय पोहोचतो 33 वर 33 जावा निश्चित फाईट आता बनवू शकते आणखीन जर तगडा फटका आला तर त्यांनी केलंय राहुल आहे उमेश आहे रितेश पाटील आहे कॅप्टन कुल विशाल अशी तगडी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन ना घनसोली सुहान 11-6 3-3 मजबूत आहे 33 भले शेवटचा बॉल आहे तिसऱ्या रजनीतली ही शेवटची मॅच क्वार्टर फायनल यामध्ये जो टीम जिंकेल तो तिसरा टीम ठरेल टप्पा 4 करणारा पहिला करंजा देवी 11 सिरवणे yesterday was Sri Krishna Deva and today both of the team one is went to the Super 4 त्यासाठी मसुनी
जवळ पाहिलं तर 25 चेंडू म्हणजे हा शेवटचा चेंडू प्रतीक्षा करायला लागेल तुम्हाला सर्वांना. लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. हर्ष मात्र घेऊन समोर कॅप्टन मिस्टर मिंगस्टोक सिंगल पेक्षा जास्त कारण अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर उमेश जाईल फील केले. 34 म्हणल्यात 4 ओव्हर अर्थात पहिला इनिंग समाप्त झालाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा हरकत नाहीये मित्रा. थोडेसे गमती व्हायलाच पाहिजे कारण आनंदामध्ये जेव्हा शेअर करतो एकमेक कॉमेंटेटर माईक तर मजा येते. चला ऐकूया पुन्हा एकदा. बेतीने नावात गोड आवाज साखरेसारखे आवाज मल्टी टॅलेंटेड खुशबू हॅन्डसम चेहरा विघ्नेश याला सांगेल सेकंड इनिंगची शेवटच्या तिसऱ्या शेवटची मॅचची कहाणी त्यांच्या जुबाने. प्लीज विघ्नेश. चिठ्ठी तुमच्याचकडे ठेवा. ती चिठ्ठी कुठे आहे? तुम्ही हा तुमच्याचकडे ठेवा. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर यांची वाणी पहिल्या डावामध्ये ऐकलीत आणि खऱ्या अर्थानं पहिला डाव अगदी ज्याप्रमाणे रंगवला संतोष म्हात्रे सँडी सरांनी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अखेरची मॅच अखेरची इनिंग. चला मॅचला होते सुरुवात. पहिला डाव आपण पाहिला आणि मीत 11 कोपरखंड टीमने उभारल्या तब्बल 4 ओव्हरमध्ये 35 धावा आणि 34 धावाने 35 धावांचं टार्गेट उभं केलं. आज मंचावर आपण जर पाहिलं तर माफी गावातील लेजंड क्रिकेटर नितीन दाऊडकर यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते आणि 7 to 9 रायडर्स माफी टीमचे संघमालक आणि क्रिकेटचे चाहते 40+ चे खेळाडू दत्ता साष्टे सर असतील, रामनाथ मढवी सर असतील, संतोष पाटील असतील, या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून RSAचं मैदान आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकतो. कशा पद्धतीने ज्या पद्धतीने की स्कोरच्या माध्यमातून ड्रोन कॅमेराने हे टिपलं गेलेलं चित्र आणि खूप चांगलं छायाचित्र पाहायला मिळते. फ्लड लाईट्स, लखलखत प्रकाश आणि आकाशामधून हे जे चित्र आपल्याला पाहायला मिळते चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी राहुल शेट्टी पाहायला मिळते आणि नॉन सेकंडवर निखिल सूर्यकांत मडवी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी कवलजीत सिंग रंधावा. गोलंदाजी ट्रॅकवर 24 बॉल 35 धावांची आवश्यकता. जो जिंकेल तो मेगा 4 मध्ये पोहोचेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पहिला बॉल या इनिंगचा पहिलाच बॉल ऑन दी ऑफ फटका चांगला कव्हर रिजन मध्ये
एलिव्हेशन पाहायला मिळते. चेंडू दणदण करत सीमा लगत जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये कव्हर मध्ये हर्षद पाटील ज्याने नुकतीच कोपरखैरणे प्रीमियर लीग गाजवली होती आणि काय बॅटिंग केली होती. हर्षद पाटील युवा खेळाडू आहे, उभरता सितारा. पहिल्या बॉलवर 2 धावांनी आपलं खातं उघडलंय. राहुल शेट्टी जो भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करतो या टीम साठी. कन्सिस्टंटली परफॉर्मन्स राहिला राहुल शेट्टीचा. यावेळी सकोटप्पाचा बॉल हुक केला. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळतीये. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10-12 धावा होणं गरजेचं असणार आहे टीम घणसोलीसाठी. किंबहुना त्या अलीकडे जरी धावा झाल्या तरी देखील विकेट प्राप्त झाले नाही तर देखील या धावाची होऊ शकतील. कारण निखिल मळवी आणि राहुल शेट्टी या दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. दोन्ही टीमने 2-2 सामने जिंकले. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला जाईल. पहिल्या रजनीमध्ये करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे हा संघ पोहोचलाय सुपर 4 मध्ये. कालच्या दिवसात श्रीकृष्ण दिवा टीमने बाजी मारली, तो संघ दुसरा संघ ठरला. आणि आजच्या या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 35 धावांचा टार्गेट आहे. अकोटापाचा बॉल बॅटची एज. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 4 धावा दाखल करायला 31 अजूनही करायचे आहेत. 21 आहे. 21 बॉल 31 धावा. आव्हान एवढं मोठं नाहीये पण धारदार गोलंदाजी झाली तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बॉल कुठल्याही क्षणाला हरवला फुटला तर नवीन बॉल दिला जाईल. रात्रीचे जवळजवळ 11:45 झालेत आणि त्या मैदानामध्ये तुडुंब प्रेक्षकांची गर्दी. RSC ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी भरपूर सहकार्य भरपूर मेहनत घेतली संपूर्ण RSC टीमच्या माध्यमातून. आणि आज या तिसऱ्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4. खोलबटाबाचा चेंडू फ्लिक केला जातो. चेंडू हवेत आहे. काय घडलंय? राहुल शेट्टी सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं होते पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम घणसोली संघाला. 4 या आकड्यावर राहुल शेट्टी जो चांगली बॅटिंग केली होती संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 मॅच मध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला होता तो राहुल शेट्टी परतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. खोलबटापाचा चेंडू अगदी पायात टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न करत असताना फटका कुत्रीने फसला आणि खूप चांगला झेल पकडला गेलाय अंकितच्या माध्यमातून. पहिला धक्का लागतोय घणसोली संघाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. 35 धावा इतकं मोठे धावा नाहीत. पहिल्या मॅच मध्ये टीम घणसोली संघाने 43 धावा चेस केल्या होत्या फक्त 4 ओव्हर मध्ये. आता फक्त 35 करायचे आहेत. बॅटिंग लाईनअप मध्ये घणसोली टीमने वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे खेळाडूला वापरले गेले. चला घणसोली टीम 12th मॅन आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं. काही प्रतिस्पर्धी संघाने त्यावर आक्षेप घेतला त्यामुळेच तुम्हाला सूचना असेल की तुम्हाला 12th मॅन पाठवावा लागेल. स्पर्धेचे नियम आहे त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. चला मॅच होती सुरुवात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना उमेश रघुनाथ म्हात्रे. विशाल मडवी कोणीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. बॉल टाकला तेव्हा नव्हता इकडं. तो आता आला. बॉल टाकल्यावर नव्हता. पहिला होता बॉल टाकल्यावर नव्हता इकडं.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. प्लीज मॅच जरा थांबवा. थर्ड अंपायरशी थोडीशी चर्चा केली जाते. चला थोडीशी बातचीत केली जाते कारण की बोल काय 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 बोलू काय सांग. 2 रनाची पेनल्टी. चला अंपायर इशारा करते की 2 धावांची पेनल्टी टीमला दिली जाईल असं अंपायरचा डिसिजन झाला. आयोजन कमिटीचा डिसिजन झाला. ट्रॅक पण नाही त्याचे. ट्रॅक पण ग्रे कलर आहे. कशाला जातो जातोच कशाला सांगून जायचं नाही ते. मला माहिती आहे म्हणजे टार्गेट मध्ये वाढवायचं कसं करायचं. तेवढाच राहणार मग. दोघांना पेनल्टी दोघांची हे होईल ना. यांचा प्लेअरच नव्हता. नाही पहिले होतो मी. अरे होता गेला आमचा काही नाही. ते निकेलला विचारलं पहिले त्याची ग्रे कलरची ट्रॅक आहे ना. ग्रे कलरची पॅन्ट. थांबा थांबा ना. मी विचारतो थांबा. चला ट्रॅक पॅन्ट आता घनसोली टीमने देखील आक्षेप घेतला. चला स्कोर झाला लेवल. चला विषय क्लोज झाला. तुमची चूक एक आमची चूक. हिशोब क्लिअर. 4 बॉलचा खेळ संपला. चला गेम ऑन करा चालू करा. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 4 या आकड्यावर. कवलजीत सिंग रंधावा न्यू बॅटर उमेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. 35 धावांचा टार्गेट आहे. यावेळेस फटका चांगला फेकलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उमेश रघुनाथ म्हात्रेच्या बॅट मधून षटकार आला. लाजबाब स्ट्रोक. आता अग्रेशन पाहायला मिळतं. ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस नेहमीच एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतोय. 6 धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. आता इक्वेशन बदललंय. 24 करायचे अजूनही. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकोटापाचा बॉल परफॉर्म डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपली गेली पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे अजूनही 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. 25 धावा 18 चेंडू. या मॅच मध्ये सगळ्यांच्याच नजरा या मॅच कडे. जो जिंकेल तो जाईल सुपर 4 मध्ये. एकीकडे सुहान 6333 घनसोली 11 घनसोली त्यांच्या विरोधात स्मिथ 11 कोपर खेळणे हा संघ देखील पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा. कवलजीत सिंग रंधावा प्लीज. टाइम फार महत्वाचा आहे. 12च्या आत कालचे सामने सगळे संपले होते. आज 11:51 झालेत म्हणजेच आपण उशीर करतोय त्यामुळेच सामना स्पीडअप करा. 18 बॉल 25 करायचे. निखिल मडवी स्ट्राईक एंडवर येते. पहिल्या ओव्हरचा खेळ एक नाट्यमय षटक पाहायला मिळालं. राहुल शेट्टी या ओव्हर मध्ये बाद होताना पाहायला मिळाला. उमेश म्हात्रेच्या बॉल बॅट मधून षटकार आला आणि आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला अंकित जहा. निखिल मडवी उमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कोपरखणे वर्सेस घनसोली हे दोन्ही मातब्बर संघ. जो संघ जिंकेल तो ट्रॉफीसाठी दावेदार असेल. जो संघ जिंकेल त्याला मॅन ऑफ द सिरीजच्या मोटर बाईक साठी अगदी दावेदारी पेश करता येईल.
जो संघ जिंकेल तो मात्र जाताना उद्याच्या दिवशी अगदी ट्रॉफी घेऊन आपल्या गावामध्ये आनंदाने जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. आता वाट बघायची वेळ नाहीये, आता वाट लावायची वेळ आहे. त्यामध्ये कोपरखैरणे टीम यशस्वी होतोय की टीम घणसोली बाजी मारतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 10 धावा डाव फरकायला लागलेत. आता 18 मध्ये करायचे 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अंकित जहा, पहिलाच बॉल फेकलाय. निखिल सूर्यकांत मडवी ज्याच्या बॅट मधून आलाय एका फ्लॉतून स्ट्रोक मॅचची हवा काढली आहे. मॅचच्या मध्ये पलटवार केलाय निखिल सूर्यकांत मडवी. अनस्टॉपेबल घणसोली क्रिकेटचा फर्स्ट सेंचुरी मॅन, ज्याने नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कारकिर्दमध्ये दुसरी मोटर बाईक जिंकली आणि मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरला तो निखिल सूर्यकांत मडवी. मागच्या 2 मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स करता आला नाही, म्हणूनच म्हटलं जातं या खेळाडूला बडे मंच का बडा खिलाडी. मोठी मॅच आहे ही, मॅच जिंकली तर ट्रॉफीसाठी दावेदार असेल, त्यामुळेच या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. आता इक्वेशन बदललंय, इक्वेशन आहे 17 मध्ये 19 हवा करायचे. 17 बॉल 19. फटका चांगलाय, बॅक टू बॅक. बड़ा शॉट, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. व्हाट अ मैच, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग परफॉर्मेंस. मिस्टर निखिल सूर्यकांत मडवी सेट ऑन फायर. तू अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर, मैं तो एक समंदर हूं, मुझे गहराई नापने की कोशिश मत कर. निखिल सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये अनस्टॉपेबल रन मशीन आहे घणसोली टीमचा. तो मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 षटकार. टीमची धाव संख्या जम पोहोचते 22. आता 16 बॉल 13 धावा करायचे. मॅच कंट्रोल मध्ये. आखो टप्प्याचा बॉल, फटका हवेत आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत निखिल मडवी एंड टीम घणसोली के साथ है. वाह भाई वाह, लाजवाब. पहिल्या मॅचच्या टॉस दरम्यान निखिल मडवीने म्हटलं होतं की कॉम्बिनेशन होतंय पण परफॉर्मन्स होत नाहीये, स्पर्धेमध्ये ट्रॉफी येत नाहीये. पण असं म्हटलं जातं की असफल हो तो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निखिल मडवी, ओ माय गॉड, व्हाट अ शॉट, एक्स्ट्राऑर्डिनरी, माइंड ब्लोइंग, इंप्रेसिव, इंपैक्टफुल बैटिंग परफॉर्मेंस. व्हाट अ मैच, सुपर बॅटिंग. हा खेळाडू मारत नाही, तोडतो, याचा पॅटर्नच वेगळा. सेंचुरी मॅन निखिल मडवीच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धाव संख्या जम पोहोचलीये 32. 3 धावांची आवश्यकता. 14 बॉल 3. व्हाट अ मॅच. निखिल मडवीची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो होऊन द्या जोरदार टाळ्या. व्हाट अ मॅच. 4 बॉल 22 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलमोठ्या पदाची मेळ खोदून काढला, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा तऱ्हेने सिंगल झाले, एक स्कोर झालाय. 2 धावा करायचे, 2 धावा करायचे. कंट्रोल कंट्रोल. 13 बॉल 2 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच, सुपर मॅच. ही मॅच निखिल मडवी शांत रहा, काम रहा. विजयामध्ये जास्त जल्लोष नाही तर शांत राहणं तितकंच चांगलं असतं. टीमसाठी, आपल्या गावासाठी. गावाच्या इब्रतीने अगदी इज्जतीचा सवाल आहे. काय घडलंय, धावचीची संधी आहे. निखिल मडवी ही मॅच फिनिश करू शकला नाही पण आपलं काम जरूर केलंय. निखिल मडवीने हा सामना एक हाती
आपल्या टीम कडे करत असताना निखिल माडवी साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. सुपर बॅटिंग. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. आमचे 12th मॅन देखील कोपरखंड टीमचे आहेत, त्याने देखील टाळ्या वाजवल्यात, कारण की चांगल्या खेळाचा सन्मान हा केलाच पाहिजे, स्पोर्ट्समनशिप ही दाखवलीच पाहिजे. जरी संघ प्रतिस्पर्धी असला तरी देखील आपण स्पोर्ट्समनशिप दाखवायचे. मैदानाच्या आतमध्ये जरी आपण एकमेकांचे विरोधी असेल तरी आपण जीवनामध्ये एकमेकांचे मित्र आहोत. क्रिकेट आणि मॅच ही थोड्या पुरता आहे, पण आयुष्यभर आपली मैत्री टिकली पाहिजे. त्यामुळेच इतर संघांचा सन्मान, इतर संघांचा रिस्पेक्ट हा प्रत्येक टीमने करणं गरजेचं आहे. आणि तोच रिस्पेक्ट या मॅच मध्ये घणसोली टीम कडून आणि कोपरखैरणे टीम कडून पाहायला मिळेल. बऱ्याच गोष्टी होतात, बऱ्याच गोष्टी घडतात, पण त्या गोष्टी मागे सरायचा असतं. तो पार्ट ऑफ गेम असतो. प्रत्येक संघाला जिंकायचं असतं, जिंकण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्या प्रयत्नामध्ये कधीही आपला तोल आणि आपला समतोल आणि आपलं कधीही भान स्थिर ठेवूनच आपण क्रिकेटमध्ये योगदान द्यायचं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आशिष पाटील, तळागाळाचा खेळाडू आहे. फार कमी वेळा आशिष पाटीलला संधी मिळते, पण आज या टीमने संधी दिली आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. आशिष पाटील या मॅचला फिनिश करेल की अजून काही वेळ, काही चेंडू तुम्हाला वाट बघावी लागेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 2 धावा. घणसोली टीम सुहान 6-3-3 हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल आणि आशिषच्या बॅट मधून एक धाव आली. आता स्कोर झाला लेवल. उमेश मात्रे या मॅचला फिनिश करेल का? उद्याच्या दिवशी 3:30 वाजता पहिल्या 2 टीमने रिपोर्टिंग करायचंय. 3:45 वाजता टॉस केला जाईल आणि 3 वाजून 50 मिनिटांनी आपण पहिला सामना खेळू. आणि अशा तऱ्हेने टीम घणसोली संघाने हा सामना जिंकला. सुपर 3 मध्ये जाणारा, सुपर 4 मध्ये जाणारा हा 3रा संघ पाहायला मिळते. टीम घणसोली अभिनंदन. सुहान 6-3-3 थँक्यू व्हेरी मच. आणि प्लेअर ऑफ द मॅच चला, नो डाऊट अबाउट दॅट, कारण की या मॅच मध्ये फिनिशिंग टच देणारा खेळाडू आहे अनस्टॉपेबल मिस्टर सेंचुरी मॅन, बायकर मॅन निखिल सूर्यकांत वडवी. मी दत्ता साष्टे असतील गेले, येस, रोशन म्हात्रे आणि उमेश पाटील या दोघांच्या शुभस्ते दिल्या जाईल. प्लेअर ऑफ द मॅच निखिल मडवी, प्लीज या. चला, थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचे आभार. आणि आजचा दिवस इकडेच संपला असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या दिवशी संध्याकाळी दुपारच्या सत्रामध्ये गावदेवी राबाडे टीम आणि वाशी रॉयल्स टीम 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 4:45 वाजता टॉस केला जाईल आणि 3 वाजून 50 मिनिटांनी आपण पहिला बॉल केला जाईल. त्यानंतर कुमार इलवन तुर्बे, गावदेवी शिरवणे ह्या टीमने देखील 4:15 वाजता रिपोर्टिंग करायचं, टॉस केला जाईल. गावदेवी ऐरोली वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर या टीमने देखील 4:30 पर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जिमित 11 धारावे वर्सेस दिविशा 11 या टीमने देखील 5 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं. आजचा दिवस, आजची रजनी इकडे संपली. निखिल मडवी ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. निखिल मडवी या. आणि सुपर 4 मध्ये पोहोचणारा हा 3रा संघ टीम सुहान 6-3-3 घणसोली 11 घणसोली. अभिनंदन टीम, अभिनंदन श्रीकृष्ण देवा, अभिनंदन टीम शिरवणे. आजचा रात्र इकडे संपली असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.